मग मी कॉलेज शाळेमध्ये होतो तुमच्यासारखं असताना मी एक कविता लिहिली. मी अशी कल्पना केली की आपल्याला शिकवणारे वेगळे शिक्षक आहेत, त्यांनी जर प्रेम कविता लिहिल्या तर कशा असतील बुवा. समजा मराठी विषयाचे शिक्षक आहेत, त्यांनी प्रेम कविता लिहिली की तुझ्या, हे बघा या कवितेतील सर्व पात्र आणि घटना काल्पनिक आहे, त्याचा वास्तव जीवनाशी काही संबंध नाही. तुम्ही लगेच मी मराठी म्हटलं की मराठीच्या शिक्षकाकडे बघू नका. मराठी विषयाचे शिक्षक म्हणतात की तुझ्या प्रेमपत्रातील ते काव्य, त्या उपमा, त्या नाना विशेषणांचा आव. तुझ्या प्रेमपत्रातील ते काव्य, त्या उपमा, त्या नाना विशेषणांचा आव. अगं आजवर मला काही कळालं नाही, आता तरी शुद्ध लेखनाची सवय लाव. गणित विषयाचे शिक्षक म्हणतात की मला कळत नाही तू असं वागतेस कशासाठी, जिथं गुणायचं आहे तिथे भागतेस कशासाठी. मला कळत नाही तू असं वागतेस कशासाठी, जिथं गुणायचं आहे तिथं भागतेस कशासाठी. या प्रेमाच्या समीकरणात तू चुकीच्या बेरजा करू नकोस, दुसऱ्या कुणाला हातचा पकडून मला त्यातून वजा करू नकोस. नंतर इतिहास विषयाचा शिक्षक असतो तो म्हणतो की युगायुगापासून मनावर माझ्या शिलालेखा एवढा एक घाव आहे. युगायुगापासून मनावर माझ्या शिलालेखा एवढा एक घाव आहे. तुझ्यातली मस्तानी जरी मेली तरी मी अजून बाजीराव आहे. दुर्बिणीने शाळेच्या कॉलेजच्या विस्तीर्ण आकाश मालेत, मनाच्या दुर्बिणीने शाळेच्या कॉलेजच्या विस्तीर्ण आकाश मालेत मी एक मोहक मुखचंद्र मी पाहिला होता. पण त्याच वेळी त्याच्या भोवती फिरणारा भाऊ नावाचा धूमकेतू माझ्या नजरेआडच राहिला होता. चित्रकलेचा शिक्षक म्हणतो की तुझ्या घाऱ्या निळ्या डोळ्यांमध्ये मी जेव्हा गुलाबी प्रेम बघतो, माझे मन हिरवे होऊन मला त्याचे सुंदर चित्र काढावेसे वाटते. पण संसाराच्या शुभ्र कॅनव्हासवर असे चित्र जर मला चितारता आले असते, संसाराच्या शुभ्र कॅनव्हासवर असे चित्र जर मला चितारता आले असते, तर तुझ्या लांब सडक केसांचे मी 2-4 ब्रश नक्कीच बनवले असते.